या आठवड्यात तर इतका पाऊस येत आहे आमच्याकडे की रोज सकाळी आणि संध्याकाळी पाहान तर आभाळ भरलेलंच असतं. असं वाटतं की परत पावसाळा चांगलाच चालू झालेला आहे. ऑगस्टमध्ये नाही आला तेवढा पाणी सप्टेंबरमध्ये येत आहे. आणि आज मी केलेली होती सोयाबीनच्या हिरव्या दाण्याची भाजी. तर कशी केली ते तुम्हाला सांगते. तर त्याआधी बघा, ही सोयाबीन आणलेली आहे शेतातून आणि शेतामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये ओलं आणि गाळ आहे, कारण पाऊसच इतका झालेला आहे की भरपूर. आणि त्या सोयाबीनमध्ये इतकं पाणी साचलेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन पाण्याखाली गेलेल्या आहे. तर काही काही भरल्या सोयाबीन, काही नाही भरल्या. तर ही सोयाबीन आणली तर याला एवढी माती होती, मला ती साफ करेपर्यंतच अर्धा एक तास गेला. ते मी थोडं कैचीने काढून बघितलं, त्याचे काही शेवटी नाही जमलं ते कैचीने, तर मग हाताने त्या शेंगा तोडून घेतल्या आणि माती माती इतकी झालेली होती. शेवटी 2-3 पेपर घेतले, म्हटलं जाऊ द्या, आपल्याला जर शेंगाची भाजी खायची आहे तर तेवढी मेहनत घ्यावीच लागेल. आणि मग मी अशा पद्धतीने पूर्ण शेंगा तोडून घेतल्या. पण मातीच इतकी होती त्याला की शेंगापेक्षा मातीचंच वजन जास्त होतं. तर असू द्या, आपल्याला ही भाजी तर खायचीच होती आणि सोयाबीनची भाजी खायलाच पाहिजे, भरपूर पौष्टिक असते. आता आमच्याकडे सोयाबीनच्या वड्या खात नाही, म्हटलं हिरव्या दाण्याची भाजी करून बघू, खाल्ली तर फारच बरं. आणि दरवर्षी तर नाही आणत, यावर्षी मी आणायला सांगितली. तर अशा पद्धतीने पूर्ण ते माती वगैरे काढून घेतली आणि ते बाहेर टाकून दिलं. नंतर शेंगा तोडल्या आणि याच्या शेंगा तोडायला थोडा वेळ लागतो. तुरीचे दाणे कसे पटकन काढल्या जातात, पण याला थोडा वेळच जातो. आणि शेंगा पण आता बऱ्यापैकी भरलेल्या होत्या, तर मी भाजीपुरत्याच तोडून घेतलेल्या आहे आणि बाकी नंतर साफ करणार दुपारच्या वेळेस. तर एवढ्या शेंगाचे मी दाणे काढणार आहे, यातील अर्ध्या शेंगा घेणार आहे आणि बाकीच्या राहू देईल. तशा तर मला उकळायच्या होत्या, पण म्हटलं जाऊ द्या, पुढच्या वेळेस जर आणल्या परत तर तेव्हा नंतर उकळणार. तर मी एका भाजीचे दाणे काढून घेतलेले आहे, बाकी शेंगा राहू दिल्या आणि कढईमध्ये छान असं भाजून घेतलेले आहे. आता कोणी कोणी भाजत नाही आणि न भाजताच बारीक करतात, पण जे मिक्सरमध्ये बारीक करतो ना, त्यापेक्षा बारीक नाही करायची, अशी भाजून घ्यायची आणि नंतर भाजी करायची, छान लागते. आणि मिक्सरमध्ये जर बारीक करून घेतली ना तर चव व्यवस्थित वाटत नाही त्याची. तर अशा पद्धतीने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायच्या 5 ते 10 मिनटं. थोडं वाटलं तर तेल घालायचं. मी याच्यामध्ये थोडं मीठ पण घातलेलं आहे, म्हणजे थोडा म्हणजे चव येईल त्याला. त्यानंतर छान भाजून घेतल्या आणि नंतर इथे मला द्यायची होती फोडणी. तर इथे मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे, तेल थोडं जास्तच घेतलं. आणि ही भाजी खायला एकदमच छान लागते, भाकरीसोबत तर खूपच छान होते. आणि बघू शकता, यामध्ये नंतर मी मोहरी घेतली, थोडं जिरं घेतलं, त्यानंतर इथे कढीपत्ता आणि कांदा आणि वाटण केलेलं आहे. मी वाटणामध्ये घेतलेलं आहे लसूण, अद्रक, मिरच्या 2, कोथिंबीर आणि त्यामध्ये परत खोबरा खीस घेतलेला आहे आणि ते खलबत्त्यामध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे वाटण. आणि हे व्यवस्थित आपल्याला 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. आणि भाजीला ग्रेव्ही येण्यासाठी याच्यामध्ये मी थोडे शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये हळद आणि धने पावडर, थोडा काळा मसाला, लाल तिखट, तर अशा पद्धतीने सर्व मसाले ॲड केलेले आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ घालायचं. भाजी एकदम लवकर होते आणि खायला पण खूपच भारी लागते. आता सोयाबीनच्या वड्या बऱ्याच जणांना आवडत नाही, आमच्याकडे तर कोणीच खात नाही. पुलावमध्ये वगैरे मी टाकते, पण सहसा ती भाजी करत नाही. आणि या दाण्याची भाजी करून पाहिली फर्स्ट टाईम, पण इतकी छान झाली. नेहमी मी आमटी करत असते, म्हणजे की दाणे भाजून घेते नंतर मिक्सरमध्ये पेस्ट करते, तर तशी न करता मी आता या पद्धतीची केली. नंतर टमाटर घातले आणि कोथिंबीर, आणि खरंच ती वाटून केली त्यापेक्षा भाजी ही छान होते. ती वाटलेल्या याची इतकी टेस्ट लागत नाही. आता टोमॅटो आपला छान झालेला आहे तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये आपल्याला दाणे ॲड करायचे आहे आणि तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर सुकी करू शकता. आणि भातासोबत भाकरीसोबत थोडी रश्श्याचीच पाहिजे, तर त्यासाठी मी इथे आता पाणी घालणार आहे. तर या पद्धतीने पाणी घातलेलं आहे. एकदम खूप पाणी घालायचं नाही, आपल्याला पाहिजे तेवढं. आणि छान 5 मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे आपली भाजी तयार. कारण दाणे भाजलेलेच होते मी 5 ते 10 मिनटं. आणि अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी आणि भाकरी. चला मग भेटू, बाय बाय.